नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं सावनी ही सागरला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनला आलेली असते आणि ती सागरला म्हणू लागते, माय डिअर सागर, काय अवस्था झाली आहे रे तुझी, बघवत नाही तुझ्याजवळ. सागरा सावनीला म्हणतो, मुद्द्यावर ये. सावनी म्हणते, मुद्द्याचंच बोलते, मला तुझ्यासोबत डील करायची आहे. सागर सावनीला म्हणतो, सरळ मार्गाने किंवा स्वतःच्या हिमतीवर काही मिळवता आलं नाही असंच काहीतरी डील असेल ना, बोल काय हवं तुला. सागर हसत असतो म्हणून सावनी म्हणते की हसण्याच्या पोझिशनवर नाही आहेस सागर तू. सागर म्हणतो, का, मी आता हसूही शकत नाही आहे का, आणि जसंही तू मुद्द्याचंच बोलण्यासाठी आली आहेस ना, मग बोल मुद्द्याचं. सावनी म्हणते, हो मुद्द्यावरच बोलते आता. काकूबाई, तुझी बायको म्हणजेच मुक्ता, तिचं लायसन गेलं आहे ना, ते मी परत मिळवून देऊ शकते. तर सागर विचारतो, कशाच्या बदल्यात. सावनी म्हणते, नशीब बायकोसारखा आदर्शवादी विचारांचा नाही आहेस, सौदाबादी करायला तयार होतोस, बिझनेस कळायला लागला सागर तुला. सागर म्हणतो, बिझनेस आधीपासूनच कळत होता, आता दुनियादारी कळते, बोल तुझं काय आहे म्हणणं. तर सावनी इकडे तिकडे पाहते आणि तिथे कोणीही नाही याचा विचार करत ती सागरला म्हणू लागते, तुझ्या कंपनीला मिळालेलं 500 करोडचं डील ते आम्हाला दे, म्हणजेच हर्षच्या कंपनीला दे, त्या बदल्यात तुझ्या बायकोचं लायसन मी परत करू शकते. सागर लगेच मंजूर म्हणतो. सावनी म्हणते, 500 करोडची डील, अरे सागर विचार कर, तू सोडतोयस. सागर म्हणतो, हो, मुक्ताच्या आनंदासाठी मी 100 डील सोडू शकतो, त्यामुळे अशा गोष्टींचा मी विचारही करत नाही. सावनीला मात्र मनातून खूप राग येत असतो. सावनी म्हणते, नक्की ना, अजूनही विचार कर. सागर म्हणतो, विचार करायची गरजच नाही, अशा छोट्या मोठ्या डीलची मला काही गरज नाही, मला फक्त मुक्ताच्या चेहऱ्यावरचा आनंद हवा आहे. सागरचं हे बोलणं ऐकून सावनी मात्र सागरकडे पाहत राहते. तर सागर म्हणू लागतो, काय मग. सावनी म्हणते, डील मंजूर ना. सागर म्हणतो, एकदा सांगितलं ना, डील मंजूर, यामध्ये कोणताही बदल होणार नाही. सावनी ही सागरला हात मिळवण्यासाठी हात पुढे करते, सांगते, डील मंजूर. मात्र सागर तिच्याशी हात न मिळवताच तिथून निघून जातो. सावनी रागानेच म्हणते, या माणसाचा ॲटिट्यूड ना एक दिवस तरी कमी करावाच लागणार. तर मुक्ता ही घरी काम करत असते आणि त्याचवेळी तिला आरतीचा फोन आलेला असतो. मुक्ता ही आरतीला विचारते, बोल आरती, काय झालं आहे. तर आरती खूप खुश होत म्हणू लागते, मॅडम आपल्या ह्या क्लिनिकचं सील काढलं गेलं आहे, आपलं क्लिनिक परत सुरू झालं आहे. मुक्ता म्हणते, काय सांगतेस आरती तू. आरती म्हणते, हो, तुमचं लायसन्ससुद्धा परत ॲक्टिव्ह केलं आहे, ते म्हणालेत की तुम्हाला काही तासांनंतर मेल येईल किंवा असोसिएशन जवळून लेटर येईल आणि तुमचं लायसन हे ॲक्टिव्ह झालं आहे. हे ऐकताच मुक्तालाही खूप आनंद झालेला असतो. मुक्ता ही आरतीला म्हणू लागते, थँक्यू आरती, तू खरंच खूप चांगली बातमी दिली आहेस. तर आरती ही मुक्ताला म्हणू लागते की मॅडम लवकरात लवकर या ना क्लिनिकला. मुक्ता म्हणते, हो मी येते क्लिनिकला. मुक्ताला खूप आनंद झालेला असतो. मुक्ता ही देवी आईसमोर हात जोडत म्हणू लागते, स्वामी, जे काही झालं आहे ते खरंच खूप चांगलं झालं आहे, पण शेवटी सागर मात्र जेलमध्येच आहेत, ते जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत मला शांतता मिळणार नाही. मला कळत नाही आहे की ह्या सत्यम पाटीलने केस कशी काय मागे घेतली असेल, नक्की काय झालं असेल म्हणून सत्यम पाटीलने ही केस मागे घेतली असेल. नक्कीच काहीतरी वेगळं घडत आहे ही मुक्ताच्या लक्षात येत असतं आणि मुक्ता त्या गोष्टीचा विचार करत असते. तर मिहीर येऊन मुक्ताला आवाज देऊ लागतो, मात्र मुक्ताही त्याच विचारत असते, तिचा काही लक्ष नसतो. म्हणून मिहीर पुन्हा एकदा मुक्ताला आवाज देतो. मुक्ताही मिहीरला म्हणू लागते, मिहीर तू, अरे नक्की काय झालं आहे, तू असं अचानक आलास. मुक्ताही मिहीरसोबत बोलण्यासाठी येते. मिहीर मात्र खूप टेन्शनमध्ये असतो. मुक्ता विचारते, मिहीर काय झालं आहे, तू एवढा टेन्शनमध्ये का आहेस. मिहीरा मुक्ताला म्हणतो की आपली 500 करोडची डील दादूसने देऊन टाकली. हे ऐकताच मुक्ताच्या पायाखालची जमीन सरकते. मुक्ताही मिहीरला विचारू लागते, काय बोलतोयस तू मिहीरे, आणि कोणाला दिली आहे सागरने ही डील. तर मिहीर बोलतो, सावनीला दिली. आता त्या बाईचं अति होतंय, कारण दादूसजवळ कोणताच पर्याय नव्हता. बिचारा दादूसला हो म्हणावं लागलं, त्याला प्रेशराईज केलं गेलं. मुक्ता म्हणते, का, आणि असा सागरवर कोणता दबाव टाकला गेला आहे. मिहीर म्हणतो, तुझं लायसन, तुझ्या लायसनसाठी आणि तुझं लायसन ॲक्टिव्ह करण्यासाठी ही डील झाली आहे. हे ऐकताच मुक्ताला धक्काच बसतो आणि हे सगळं बोलणं लकीने ऐकलेलं असतं आणि मुक्तासाठी दादूसने एवढी मोठी डील सोडली या गोष्टीचा लकीलाही खूप राग आलेला असतो. तर मुक्ता म्हणते, म्हणजे माझ्या लायसनसाठी सागरला एवढी मोठी डील करावी लागली. मिहीर बोलतो, हो, आणि हे सगळं काही अडकवण्यासाठीच केलं होतं आणि लायसन्ससाठीच एवढी मोठी तडजोड केली आहे सागरने. हे ऐकताच मुक्ताला खूप वाईट वाटतं. ती म्हणू लागते, सागरने असं का केलं असेल, ह्या लायसन्ससाठी त्यांना एवढी मोठी डील गमवावी लागली. तर दुसरीकडे लकी इंद्राताईंना बोलू लागतो, मम्मी दादूसला ना वेळ लागले, त्याला काही कळतच नाही. तर इंद्राताई बोलतात, काय बोलतोयस हे लकी, अरे तो तर तिथे जेलमध्ये आहे आणि त्याच्या नावानेच तू खडे फोडत आहेस का, अरे बोलताना जरा विचार कर. तर लकी बोलतो, हो, दादूसने 500 करोडची डील सावनीला दिली आहे. इंद्राताई म्हणतात, पण का.
तर लकी बोलतो, अगदी बरोबर प्रश्न विचारलास. अगं, लायसन मिळवण्यासाठी, वहिनीचं लायसन ॲक्टिव्ह करण्यासाठी दादूसने हे सगळं काही केलं आहे. हे ऐकताच इंद्राताई नाही, सागरचा खूप राग आलेला असतो. तर दुसरीकडे मुक्ताही सागरला भेटण्यासाठी आलेली असते. तर मुक्ताही सागरला विचारते, कसे आहात? तर सागरही मुक्ताला विचारतो, तुम्ही कसे आहात? आणि दोघंही एकदमच बोलतात. तर सागर हा मुक्ताला म्हणतो, तुमच्या समोरच आहे ना मी, आणि अगदी ठीक आहे. आणि खरी कसे आहेत? तर मुक्ता म्हणते की सगळ्यांचा जीव लॉकअपमध्ये अडकला आहे. मग कसे असणार सर्वजण? सागर म्हणतो, लग्नाची तयारी खरी सुरू आहे ना? मुक्ता म्हणते, एकदम जोरात. तुम्हाला जशी हवी आहे तशी. मी सगळ्यांना सांगितलं आहे की ठरवलेल्या दिवशीच लग्न होणार आहे आणि त्याच मुहूर्तावर होणार आहे. मुक्ता मात्र खूप रडत असते. सागर म्हणतो, मुक्ता तुम्ही रडू नका. तुम्ही माझी ताकद आहात. तुम्हीच जर घसरलात तर माझा तोल जाईल आणि आपल्याला ही मिळून लढाई लढायची आहे. सागर हा मुक्ताला म्हणतो, घाबरू नका, मी लवकरच परत येईन. तुम्ही एन्जॉय करा. हळद, संगीत. मुक्ता म्हणते, खरंच एन्जॉय करायचा? अहो, ज्याचा लाडका दादूस या अवस्थेमध्ये आहे ते पोर काय एन्जॉय करणार आहे? तुम्ही इथे असताना आम्ही एन्जॉय करणार आहोत का? अहो, तुम्ही तिथे असायला हवे आहात आमच्यासोबत. आमच्यासाठी तुम्ही खरंच खूप महत्त्वाचे आहात. प्रत्येक वेळी असं का करता? दुसऱ्यांचं दुःख स्वतःवर का घेता? सागर, तुम्ही असं का केलं? सागर म्हणतो, काय झालं आहे मुक्ता, तुम्ही असं का बोलता? मुक्तामध्ये, सागर, माझ्या आनंदासाठी तुम्ही स्वतःचं एवढं मोठं डील सावनीला दिलात. मी त्याबद्दल बोलते आहे. सागर म्हणतो, हे तुम्हाला कोणी सांगितलं? मिहीर. मुक्ता म्हणते, ते कोणीही सांगू देत, पण मला कळालं आहे. सागर म्हणतो, ओके, मी दिलं, पण त्यामध्ये काय बिघडलं? प्रत्येक वेळी चांगलं काम काय तुम्हीच करणार आहात का? प्रत्येक वेळी चांगल्या कामाचं क्रेडिट तुम्हालाच हवं आहे का? अहो बघा ना, चांगली आई, चांगली बायको, चांगली मुलगी तुम्ही आहातच. अहो, कधीतरी एक चांगला बाप, एक चांगला मित्र आणि नवरा बनण्याची संधी आम्हाला पण द्या ना. मी सागर कोळी आहे. सागर कोळी नाव आहे माझं. मनात चोर नाही, कारण मनगटात जोर आहे. विश्वास आहे ना तुमचा माझ्यावर? मुक्ता बोलते, हो. सागरा मुक्ताला म्हणतो, चालं तर मग. अहो, तुमच्यासाठी अशी 100 डील मी ओवाळून टाकेन. मुक्ताही सागरला हात देत म्हणू लागते, सागर, त्याने तुमच्या अब्रूचे धिंडवडे काढलेत. तुम्हाला अडकवलं आहे, त्याला मी सोडणार नाही. तुम्हाला लवकरात लवकर मी इथून बाहेर काढेन. हा एका बायकोने दिलेला शब्द आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, हर्षवर्धनच्या घरी 500 करोडची डील मिळाल्यामुळे सर्वजण त्या पार्टी एन्जॉय करत असतात. हर्षवर्धन, सावनी, सत्यम आणि कार्तिक सर्वजण पार्टी करत असतात. सर्वजण सावनीचं कौतुक करू लागतात. तर हर्षवर्धनही सावनीवर खूप खुश असतो. सावनी सर्वांना म्हणू लागते, कसं आहे ना, या जगाचा नियम आहे, नाक दाबलं की तोंड उघडतं, आणि इथे मुक्ताचं नाक. मला खात्री होती की मुक्ताचं लायसन मिळवण्यासाठी सागर काहीही करू शकतो, आणि त्याने तेच केलं. तर हर्षवर्धन म्हणू लागतो, चला तर मग पार्टी एन्जॉय करू. तर सावनी ही मनाशीच म्हणू लागते, सागर कोळी, डील तर मिळाली जी तू स्वतःहून दिली. आजचा दिवस लॉकअपमध्ये काढ. उद्या तुला जेलमध्ये शिफ्ट करतील, जे तुला माहीतही नाही, आणि तिथून तर तुला कोणीही सोडवू शकत नाही. सावनी खूप खुश असते. तर मुक्ता ही सागरला भेटून घरी आलेली असते आणि विचार करू लागते की सागरला काही करून बाहेर काढायलाच हवं. त्यासाठी मी काय करू, कोणाची मदत घेऊ की ज्याच्या मदतीने मी सागरला बाहेर काढू शकते? या सगळ्या गोष्टीचा तिच्या मनात विचार चालू असतो. आणि त्याचवेळी काही माणसं घरी आलेली असतात आणि मुक्ताला म्हणतात, नमस्कार, सागर कोळी इथेच राहतात का? मुक्ता बोलते, हो, पण मी तुम्हाला ओळखलं नाही. तर ते म्हणू लागतात, तुम्ही आम्हाला जे लग्नाचं सजावटीचं कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे ना, त्यासाठी आम्ही आलो आहोत. मुक्ता बोलते, हो हो, तुम्ही मला कॉल केला होता. सोनावडे ना तुम्ही? ते बोलतात, हो. तर मुक्ता बोलते, तुम्हाला जसं डेकोरेशन करायचं आहे तसं करा. हे घर बघून घ्या, आणि हो, लिफ्टच्या बाहेर केळीचे खांब लावायचे आहेत, ते सुद्धा बघून घ्या. बाकी सगळं आपण नंतर डिस्कस करू. आणि त्याचवेळी तिथे मिहीर आलेला असतो, आणि मुक्ताचं हे डिस्कशन ऐकून मिहीरला मात्र खूप वाईट वाटतं. मिहीर हा मुक्ताला म्हणतो, वहिनी, हे काय आहे? मुक्ता ही मिहीरला म्हणते, आलात का नवरदेव? अहो, वराड आलं दारापर्यंत आणि आपली काहीच तयारी नाही. मिहीर बोलतो, नाही, कारण मला हे लग्न कॅन्सल करायचं आहे. हवं तर आपण हे लग्न पुढे ढकलूयात, पण आता लग्न नको करूया. मुक्ता बोलते, नाही, मी सांगते ना, हे लग्न ठरलेल्या दिवशीच आणि ठरलेल्या मुहूर्तावरच होणार आहे. मिहीर, तुला काय वाटतंय रे? आता तुझं लग्न लावून द्यायची माझी इच्छा आहे का रे? मला हौस आहे का हे सगळं करायची? मी आनंदात आहे का? अरे मिहीर, मलाही टेन्शन आहे, मलाही सागरची काळजी आहे, पण त्यांची जर इच्छा असेल की त्यांच्या भावाचं लग्न ठरलेल्या दिवशी आणि ठरलेल्या मुहूर्तावर व्हावं, तर मी काहीच करू शकत नाही रे. अरे, मी प्रत्येकाला नाही सांगू शकत, पण तुला सांगते आहे, बस, झालं रडायचं नाही आता. बस, आता हे लग्नघर आहे, त्यामुळे प्लीज रडू नकोस, कळतंय ना तुला? आणि आता डेकोरेशन पण चालू झालं आहे, त्यामुळे तुला सगळ्यामध्ये लक्ष घालायला हवं. ठरलेल्या दिवशी लग्न मी तुझं करून देणार आहे. तर इंद्राताई रागानेच म्हणतात, हो हो, आता हे सगळं तुलाच करायचं आहे ना, सगळं काही तुझ्यासाठीच चाललं आहे, हे सगळं काही तुझंच आहे. अगं, तुझाच विचार करून माझ्या पोराने खाणं पिणंही सोडलं आहे, ऑफिसलाही वेळेवर जात नाही. अगं, अजून किती खड्ड्यात टाकणार आहेस गं त्याला? मिहीर बोलतो, मावशी, तू हे काय बोलतेस?
इंद्राताई म्हणतात, का तुला माहीत नाही का? तूच सांगत होतास ना हिला, हिच्या लायसन्ससाठी माझ्या पोराने एवढं मोठं काम हातातलं सोडून दिलं आहे. अगं माझा पोरगा दिवस रात्र यासाठी मेहनत करत होता आणि तुझ्या आनंदासाठी त्याने सगळ्यावर पाणी सोडलं आहे. इंद्राताई म्हणू लागतात, लगीन झाल्यापासून माझ्या पोराच्या आयुष्यात सुखच नाही, काय पीडा लागली आहे ना तेच काही कळत नाही, देवालाच माहीत. तर मीर बोलतो, मावशी तू हे काय बोलतेस? वहिनीने या घरासाठी काही कमी केलं आहे का? आदित्यसाठी, सईसाठी, दादूसाठी, स्वातीताईंसाठी हे सगळं काही वहिनीनेच केलं आहे ना? तर इंद्राताई बोलतात, काय भलं केलं नाही आहे हिने? आणि काय रे, तू काहीची बाजू घेतोयस? असू देत, मी बडबडते, पण हिच्यावर काही परिणाम होतोय का? मी एवढं सगळं सांगूनसुद्धा तिच्यावर काही परिणाम होत नाही. मग सांगून तरी काय उपयोग आहे? हिच्यात काही बदल होणार नाही, त्यामुळे बोलूनही काही उपयोग नाही, असं म्हणत इंद्राताई रागानेच तिथून निघून जातात. मिहिरा इंद्राताईंना समजावण्याचा प्रयत्न करतो, मात्र इंद्राताई काही ऐकून घ्यायला तयारच नसतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की हर्षवर्धनची पार्टी चालू असते आणि हर्षवर्धन म्हणू लागतो की सो गाईड्स टुडे असं म्हणत असताना कार्तिक म्हणतो, 1 मिनिट, जे काही बोलायचं आहे ते मराठीतच बोल, मराठीतच छान वाटतं आणि आपल्याला चढली की मराठीतच बोलावं लागतं. तर हर्षवर्धन अंगठीचा बॉक्स ओपन करतो आणि सावनीला दाखवतो. सावनी खूप खुश होते. तर हर्षवर्धनला विचारते, हे काय आहे? हर्षवर्धन बोलतो, मी तुला म्हणालं होतं ना, ज्या दिवशी सागरला तू बर्बाद करशील त्या दिवशी मी तुझ्याशी लग्न करेन. आणि हर्षवर्धन आपला शब्द कधीच मोडत नाही. सावनी, विल यू मॅरिड मी? सावनी म्हणते, ऑफकोर्स, यस यस असं म्हणत ती लगेचच हात पुढे करते. तर हर्षवर्धन तिच्या हातामध्ये अंगठी घालतो. हर्षवर्धनने आपल्या हातामध्ये अंगठी घातली हे पाहून सावनी खरंच खूप खुश झालेली असते. सावनीचा आनंद काही गगनातच मावत नसतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की मिहिरा मुक्ताला बोलतो की वहिनी तू हे सगळं का ऐकून घेतेस? तू काहीच का बोलत नाही? मुक्ता बोलते, नाही काय बोलत, कारण त्या माझ्यावर नाराज आहेत, साहजिकच आहे, पण त्यांच्या बोलण्याचं मला काहीच वाटत नाही, कारण आता फक्त माझा फोकस सागरवर आहे. सागरला बाहेर कसं काढता येईल या गोष्टीचा फक्त मी विचार करत आहे. मीर बोलतो, मी पण तेच म्हणतोय ना वहिनी, आपण दादूसला बाहेर काढू, यावर आपण फोकस करू. अगं लग्न तर नंतरही करता येईल. मुक्ता बोलते, नाही, हे बघ मिहीर, लग्न हे ठरलेल्या दिवशीच होणार आहे, त्यामुळे त्यामध्ये काही बदल होणार नाही. मिहीर, तुला माहीत आहे का, अगरे एक ना एक दिवस तुझा दादूस बाहेर येईल आणि त्याला जर कळालं की त्याच्या लाडक्या भावाचं लग्न वेळेत झालं नाही आहे, तर तुझा खडूस दादा मला आयुष्यभर टोमणे मारत राहील. आणि नको रे बाबा, तुझ्या दादूसचे आयुष्यभर मला टोमणे ऐकायचे नाही आहेत, त्यामुळे हे लग्न वेळेतच होणार आहे. तर दुसरीकडे स्वाती म्हणू लागते, हे सगळं माझ्या चुकीमुळे झालं आहे, माझ्यामुळे भाईला जेल झाली आहे, या सगळ्याला मी कारणीभूत आहे. आज भाईवर आरोप लागले ते फक्त माझ्यामुळे. कार्तिक, तुम्ही असं का केलं? तुम्ही ही बॅग का नाही उघडून पाहिली? आता तर मी कार्तिकचं नावही घेऊ शकत नाही आणि कोणाला काही सांगूही शकत नाही. काय करू मी? भाईला कसं वाचवू? तर दुसरीकडे तर सर्वजण सावनीचं अभिनंदन करत असतात. तर सावनी ही हर्षचे आभार मानत म्हणू लागते, हर्ष, या क्षणाची मी खरंच खूप वाईट पाहिली. अरे मी स्वप्नातही विचार करायचा की आपली एंगेजमेंट कधी होणार आहे. खरंच मी आज खूप हॅप्पी आहे, थँक्यू. हर्षवर्धन म्हणतो, सावनी, अगं तू जे काही केलं आहेस ना त्यामुळे खरंच मला खूप आनंद झाला आहे. सावनी म्हणते, मी हे ठरवून केलं नव्हतं. सागरला पोलीस स्टेशनला द्यायची इच्छाही नव्हती, पण काय करणार, नाईलाज. दिवसेंदिवस तो पुढे निघून गेला होता. जो एकेकाळी टॅक्सीने प्रवासही करत नव्हता तो आता महागड्या गाड्या घेऊन फिरत होता मी नसताना. मग त्याची प्रगती, त्याचं यश मला कसं बघवेल? त्यामुळेच तर आपल्या दोघांमध्ये भांडणं व्हायची, तुझी चिडचिड व्हायची आणि तू प्रत्येक वेळी प्लॅन करायचास पण सक्सेस नाही व्हायचे. मग मीही ठरवलं, तुला जिंकायचं असेल तर सागरला हरवणं गरजेचं आहे आणि सावनीने तसंच केलं आणि आजही सावनीने जे केलं ते फक्त तुझ्यासाठी. तर कार्तिक म्हणू लागतो, सावनी, या सगळ्यामध्ये तुझी इच्छा मी पूर्ण केलीच आहे, त्यामुळे तू मला अजून पैसे द्यायला हवेस. तर सावनी बोलते, हो, तू माझी इच्छा पूर्ण केलीस, त्यासाठी मी आता सगळ्यांनाच काय हवं ते देऊ शकते. यांची पार्टी आणि एन्जॉय तर चालूच असतो. मात्र त्याच वेळी सावनीच्या घरी मुक्ता आलेली असते. मुक्ता रागानेच पाहू लागते आणि मुक्ताला तिथे कार्तिक दिसतो. कार्तिकला पाहून तर मुक्ताला खूप राग आलेला असतो. तर सावनी आणि हर्षवर्धन मुक्ताकडे पाहू लागतात, तर मुक्ताही त्यांच्याजवळ रागाने पाहू लागते. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मुक्ताही स्वातीच्या समोर खूप साऱ्या राख्या दाखवत म्हणू लागते, तुम्ही याच राख्यांचा आणि त्या भावाचा विश्वासघात केला आहे. तर स्वाती म्हणते, यामध्ये माझा काय संबंध? तर मुक्ताही काही न बोलता कार्तिकचा फोटो स्वातीला दाखवते. तो फोटो पाहून स्वातीला मात्र धक्काच बसतो. तर दुसरीकडे कार्तिका सावनीला बोलतो की मुक्ताही स्वातीला घेऊन पोलीस स्टेशनला चालली आहे. या ऐकताच सावनी बोलू लागते, तू आत्ताच्या आत्ता जा आणि त्या दोघांनाही थांबव. सावनी मात्र खूप घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे मुक्ताही पोलीस स्टेशनला निघालेली असते आणि स्वातीची वाट पाहत असते. तर कार्तिका मुक्ताला फोन करून म्हणू लागतो, स्वातीला शोधतेस ना? नाही सापडणार. अगं जर तू पोलीस कंप्लेंट करायला गेलीस तर यापुढे स्वाती तुम्हाला कधीच भेटणार नाही. कार्तिकचं हे बोलणं ऐकून मुक्ताला धक्काच बसतो. आता मुक्ता कशाप्रकारे स्वातीलाही वाचवेल आणि या सगळ्या संकटातून सागरला कशाप्रकारे बाहेर काढेल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद.